नमस्कार मित्रांनो, राहिलेले प्रॉब्लेम आज आपण घेऊया. हा, सॉल्व द इक्वेशन ऑफ x cube minus 2x minus 5 by using Newton-Raphson method. इकडे बघा मित्रांनो, f of x is equal to x cube minus 2x minus 5. हा, x च्या ठिकाणी 0 टाकायचं. 0 क्यूब minus 2 into 0 minus 5 minus 5. x च्या ठिकाणी 1 टाकायचं. 1 क्यूब minus 2 into 1 minus 5. 1 minus 2 किती होतं? -1 minus 5 minus 6. x च्या ठिकाणी 2 टाकायचं. 2 क्यूब minus 2 into 2 minus 5. 2 क्यूब किती? 8. 8 minus 4 किती होतं? 4. 4 minus 5 किती? -1. -1. x च्या ठिकाणी 3 टाकायचं. 3 क्यूब minus 2 into 3 minus 5. किती होतं? 3 चा क्यूब 27. 27 minus 6. 21. 21 minus 5 किती येतं? किती? 16. हा, प्लस मायनस इनिशियल रूट हे घ्यायचं कमीवालं. x0 इज इक्वल टू 2. हा, लगेच एफ ऑफ x0 काढून ठेवायचं. एफ ऑफ x0 जिथं x च्या ठिकाणी 2 टाकायचं. 2 minus 5. 2 क्यूब 8. 8 minus 4 4. 4 minus 5 minus 1. f dash of x0 काढायचं. f dash of x0. हा, f dash of x0 पहिले डेरिव्हेटिव्ह काढून. f dash of x. x क्यूबचा एवढी किती आहे? 3x स्क्वेअर मायनस 2. x क्यूबचा एवढी किती आहे? 3x स्क्वेअर मायनस 2. तर 3 into 2 चा स्क्वेअर मायनस 2. 2 चा स्क्वेअर किती? 4. 3 जा 12. 12 मायनस 2 10. 10. मग काय करायचं? फॉर्म्युला लिहायचा. xn प्लस 1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. हा, याला द्यायचं 1 नंबर. पुट n इज इक्वल टू 0 इन 1. बघा मित्रांनो, इथं 0 टाकायचं. हा, इथं 0 टाकलं. इथं जर 0 टाकलं, एक मिनिट. इथं जर 0 टाकलं, हा, तर काय होईल ते? इथं जर 0 टाकलं, 0 प्लस 1 1. x1 x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0. आले? आता बघा, x1 x0 ची व्हॅल्यू किती आहे? x0 ची व्हॅल्यू किती आहे? x0 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 2. f ऑफ x0 ची किती आहे? -1 डिवायडेड बाय 10. किती येईल? 2.1. 2.1. मग x1 इज इक्वल टू 2.1. f ऑफ x1 2.1 चा क्यूब मायनस 2 इंटू 2.1 मायनस 5 किती येतं? f डॅश ऑफ x1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकायचं. किती डेरिव्हेटिव्ह? 3 इंटू 2.1 चा स्क्वेअर मायनस 2. किती येतं? दोन्ही व्हॅल्यू सांगा फास्ट. 0.61 आणि हे 11.23. आता बघा, हे झालं. नंतर पुट n इज इक्वल टू 1 इन 1. बघा मित्रांनो, इथे जर 1 मध्ये 1 ठेवलं, 1 प्लस 1 2. 1 1 1. तर काय होईल ते? x2 इज इक्वल टू x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. x1 किती आहे? 2.1 मायनस 0.061 f डॅश ऑफ x1 11.23. किती येतं हे? 2.094. किती इटरेशन विचारलेले? दोनच विचारलेले. हा, काही विचारलेलंच नाही. काही विचारलं नाही असलं 3 काढायचे. किती काढायचे? 4 मार्काला 3. हा, f ऑफ x2 2.094 चा क्यूब मायनस 2 इंटू 2.094
minus 5 f dash of x2 3 into 2.094 चा स्क्वेअर मायनस 2 किती येत आहे सांगा फास्ट मायनस 0.00 अजून एक 0 आहे 061 हे आलं मित्रांनो आता एफ डॅश ऑफ x2 किती आलं किती 13.15 आता बघा मग पुट n इज इक्वल टू 1 च्या इक्वेशन मध्ये 1 मध्ये 2 टाकायचं किती 11 पॉइंट तर x3 वरच्या इक्वेशन मध्ये मग इथे x2 f ऑफ x2 अपॉन f डॅश ऑफ x2 किती आहे x2 किती आहे 2.094 मायनस f ऑफ x2 किती आहे 0.061 मायनस मायनस प्लस अपॉन 11.5 किती तर सांगा फास्ट x3 किती 2.09 4च येतं का किती हे काय असतं माहिती का जर आता समज तुम्ही 4 येतं का तुम्ही डिप्लोमाला आहे एक तुम्ही डिप्लोमाला आहे चालतं हे तुम्ही डिप्लोमाला आहे तर कसं आहे अप्रॉक्सिमेट डबल उतरायला म्हणजे थांबलं आले जर काही दिलं नाही तर असं असतं जोपर्यंत सारखं उत्तर म्हणजे किंवा सारखे जे एकदम जवळ येत नाही तोपर्यंत करावं लागत असतं पण डिप्लोमाला असल्यामुळे 4 मार्काला मिनिमम 3 मेथड तरी करायचे आलं लक्षात खरं उत्तर कसं असतं असं कंटिन्युअसली सारखं येतं मग तिथं थांबावं लागतं आलं लक्षात हे झालं आता नेक्स्ट प्रॉब्लेम using Newton-Raphson method cube root of 100 बघा let x is equal to cube root of 100 काय करायचं हा एमपी प्रॉब्लेम आहे टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड क्यूब घेतलं दोन्हीकडे एक्स क्यूब इज इक्वल टू 100 तर मग एक्स क्यूब मायनस 100 इज इक्वल टू 0 तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 100 तर आता एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं पहिले 0 1 क्यूब मायनस 100 मायनस 99 एक्सच्या ठिकाणी 1 टाकायचं सॉरी 0 क्यूब मायनस 100 मायनस 100 1 क्यूब मायनस 100 मायनस 99 2 क्यूब मायनस 100 मायनस 92 3 क्यूब मायनस 100 मायनस 73 जोपर्यंत प्लस मायनस येत नाही तोपर्यंत करू देत नंतर 4 क्यूब मायनस 100 मायनस 36 5 क्यूब मायनस 100 25 तर इनिशियल रूट हे घ्यायचं किती x0 इज इक्वल टू 4 एफ ऑफ x0 लगेच काढून टाकायचं एफ ऑफ x0 म्हणजे फंक्शन मध्ये x0 ची व्हॅल्यू टाकायची 4 क्यूब मायनस 100 किती होतं -36 एफ डॅश ऑफ x0 डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एफ ऑफ एक्स चा एफ डॅश ऑफ एक्स काय राहील 3x² एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1 तर 3 इंटू 4 चा स्क्वेअर 4 चा वर्ग 16 16 3 48 मग फॉर्म्युला xn प्लस 1 xn मायनस एफ ऑफ xn अपॉन एफ डॅश ऑफ xn याला द्यायचं नंबर 1 नाव पुट n इज इक्वल टू 0 इन 1 तर x0 प्लस 1 किती होतं x1 x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0 तर x0 किती आहे 4 मायनस एफ ऑफ x0 किती आहे मायनस 36 मायनस मायनस प्लस 36 48 किती येते 4.33 किती येतं 4.7 सॉरी
4.75 हा 4.75 आता x1 आलं x1 आल्यानंतर पुन्हा फंक्शन मध्ये ठेवायचं एफ ऑफ x1 4.75 चा क्यूब मायनस 100 आणि एफ डॅश ऑफ x1 3 इंटू 4.75 चा स्क्वेअर किती येतं किती 7.17 आणि दुसरं 67.68 आता बघा हे झालं पुट n इज इक्वल टू 1 इन 1 तर x2 x1 एफ ऑफ x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1 तर x1 किती आहे रे 4.75 मायनस 7.17 डिवायडेड बाय 67.68 किती येते किती 4.64 4.6 4.64 किती इटरेशन विचारलेले काहीच विचारलेलं नाही. काहीच नाही विचारलं म्हणजे 3 काढायचे आता बघा x2 इज इक्वल टू 4.64 एफ ऑफ x2 4.64 चा क्यूब मायनस 100 एफ डॅश ऑफ x2 3 इंटू 4.64 चा स्क्वेअर किती येते सांगा फर्स्ट मायनस 0.102 नंतर किती येतं 64.5 आता बघा 64.58 तर इकडे बघा आता x3 सॉरी पुट n इज इक्वल टू 2 इन 1 तर x3 x2 मायनस एफ ऑफ x2 अपॉन एफ डॅश ऑफ x2 हा 4.64 मायनस मायनस प्लस 102 64.58 किती येतं रे 4.6 बघा सारखं सारखं येतच बरोबर तिसऱ्या चौथ्या स्टेप समजलं बघा नेक्स्ट प्रॉब्लेम हा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 हा एक्स जागी 0 टाकायचं -5 एक्स जागी 1 टाकायचं ए 1 चा स्क्वेअर प्लस 1 -5 2 -5 -3 एक्स जागी 2 टाकायचं 4 + 2 6 -5 1 इनिशियल रूट काय घ्यायचं जे कमी वाले त्याचं 1 x0 इज इक्वल टू 1 नाव एफ ऑफ x0 काढून घेऊ एफ ऑफ x0 काय येईल 1 चा स्क्वेअर प्लस 1 + 5 किती येतं 7 एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काढून घ्या एक्स स्क्वेअरचा व्हॅल्यू किती आहे 2x आणि एक्स किती आहे 1 आणि -5 चा 0 तो -5 इथं -5 1 + 1 2 -5 -3 नंतर एफ डॅश ऑफ एक्स किती येते 1 चा स्क्वेअर सॉरी 2 × 1 + 1 2 × 1 + 1 2 × 1 + 1 किती होतं 3 हा बरोबर आहे ना आता काय करायचं फॉर्म्युला xn प्लस 1 xn मायनस एफ ऑफ xn अपॉन एफ डॅश ऑफ xn याला द्यायचं 1 नंबर पुट n इज इक्वल टू 0 इन 1 तर 0 + 1 1 x1 x0 एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0 एफ डॅश ऑफ x0 तर आता काय करायचं याच्या ठिकाणी x0 ची व्हॅल्यू ठेवायची x0 ची किती आहे 1 याची -3 -+ 3
किती येतं हे 2 x1 2 आहे. मग काय करतात एफ ऑफ x1 मध्ये फंक्शन मध्ये व्हॅल्यू टाकायची 2 चा स्क्वेअर प्लस 2 मायनस 5 किती येतं एकच नाहीये 2 स्क्वेअर 3 इटरेशन ऑनली हा ते ब्रॅकेट आहे हा 2 चा स्क्वेअर 4 4 प्लस 2 6 6 मायनस 5 1 एफ डॅश ऑफ x1 एफ डॅश ऑफ x1 काय 2 इंटू 2 प्लस 1 5 बरोबर ना 4 प्लस 1 5 आता काय करायचं पुट 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 n इज इक्वल टू 1 इन पुट n इज इक्वल टू 1 इन 1 तर 1 प्लस 1 2 इन x2 minus f of x2 divided by f dash of x2 x2 किती आहे 2 minus f of x2 किती आहे 1 by 5 किती येते 1.8 1.8 now next x2 किती आलं 1.8 मग f of x2 2 into 2 1.8 चा स्क्वेअर प्लस 1.8 मायनस 5 किती येतं रे 0.04 0.04 नंतर f dash of x2 2 into 1.8 प्लस 1 किती येतं किती येतं किती 4.6 हा therefore put n is equal to 2 in 1 put n is equal to 2 in 1 तर x3 x2 minus f of x2 divided by f dash of x x2 किती आहे 1.8 minus f dash of x अब f of x2 किती आहे 0.04 अपॉन 4.6 किती येतं x3 1.7 समजलं हे आलं x3 आता नेक्स्ट हे पण योग्य आहे हे बघा using Gauss-Seidel method solve the system of equation 2 iteration only बघा मित्रांनो काय करायचं याच्या आधी पण व्हिडिओ टाकलेले 10x प्लस y प्लस z इज इक्वल टू 12 तर इकडे बघा 10x इज इक्वल टू 12 मायनस y मायनस z y ला तिकडे पाठवायचं z ला तिकडे पाठवायचं x इज इक्वल टू 12 मायनस y मायनस z डिवायडेड बाय 10 याला द्यायचा नंबर 1 आले नंतर दुसरं x प्लस 10y प्लस z इज इक्वल टू 12 तर 10y इज इक्वल टू 12 मायनस x मायनस z y इज इक्वल टू 12 मायनस x मायनस याला द्यायचा नंबर 2 नंतर लक्षात आता बघा पुट सॉरी तिसरं इक्वेशन काय आपलं x प्लस y प्लस 10z इज इक्वल टू 12 x प्लस y प्लस 10z इज इक्वल टू 12 तर 10z इज इक्वल टू 12 मायनस x मायनस y z 12 मायनस x मायनस y भागिले 10 याला द्यायचं 3 नंबर नाव पुट पुट पहिल्या याच्यात काय करायचं पुट इकडे बघा पुट y इज इक्वल टू 0 आणि z इक्वल टू 0 पुट y इज इक्वल टू 0 and z is equal to 0 in 1 so therefore
वन मध्ये काय राहील, याच्यात जर 0 ठेवलं, याच्यात 0 ठेवलं, फक्त 12/10. तर x1 इज इक्वल टू 12/10 म्हणजे 1.2. 1.2. तो जो नया आहे वाला एक्स आहे, जो नवीन आलेला एक्स आहे तो घ्यायचा. एक्स इज इक्वल टू 1.2. आणि आता झेड तर झिरोचे. झेड किती आहे? 0 इन 2 ठेवायचं याच्यामध्ये. तर मग काही वाय 1 इज इक्वल टू 12 मायनस 1.2 मायनस 0 भागिले 10 असं टाकायचं. कॅल्सियम किती येतं? 11 पॉईंट चुकलं, किती येतं? 1.01. हा, नंतर पुट y इज इक्वल टू 1.01 and z आपलं x इज इक्वल टू 1.2 इन 3. इन 3. तर z1 इज इक्वल टू 12 मायनस 1.2 मायनस 1.01. 1.08. हा, 1.08 भागिले 10 किती येतं हे? 0.97. आणि इथं लिहायचं x1 1.2, y1 1.08, z1 0.972. Understand? Now, next, put पहिल्या याच्यात काय टाकत असतो? y आणि z 1.08 आणि 0.972 इन 1. तर बघा, पहिल्या याच्यात 12 मायनस x2 इज इक्वल टू 12 मायनस 1.08 मायनस 0.972 भागिले 10 किती येते? 0.9948. मग x2 ची आलेली ही नवीन व्हॅल्यू अँड y अजून पण जुनच, सॉरी झेड अजून पण जुनच इन 2. तर y2 इज इक्वल टू 12 मायनस 0.9948 मायनस 0.972 डिवायडेड बाय 10 किती येतं हे? y2 इज इक्वल टू किती येतं? 1.0033. हा, बस एवढं लिहिलं तर झालं. हा, नंतर put y is equal to 1.0033 and x is equal to 0.9948 in 3. The z2 is equal to 12 minus 0.9948 minus 1.0033. किती येतं हे? z2 काय? 1.0001. हा, मग x2 किती आहे? 0.9948. y2 किती आहे? 1.0033 आणि z2 किती आहे? 1.0001. क्लिअर? आणि घरी घेऊन जाईल. हा, आता झालं का? नेक्स्ट बघा, युझिंग गॉस इलिमिनेशन मेथड, गॉस चीटिंग मेथड. काय लक्ष द्या रे. सगळ्यात पहिले तर काय पाहायचं माहिती का? इक्वेशन बरोबर रेंज नाही का? एक्स मोठं पाहिजे, वाय मोठं पाहिजे, झेड मोठं पाहिजे, बरोबर आहे. तर इकडे बघा, सगळ्यात पहिलं लक्ष द्या रे बाळांनो. 6x इज इक्वल टू 10.5 मायनस वाय मायनस झेड. तर एक्स इज इक्वल टू
10.5 मायनस वाय मायनस झेड डिवायडेड बाय 6 याला द्यायचं नंबर 1. नंतर दुसरे 8y 15.5 मायनस 3z मायनस 4x 15.5 मायनस 3z मायनस 4x डिवायडेड बाय 8 याला द्यायचं नंबर 2. 8 ला डिवाइडला पडते. नंतर तिसरं इकडे बघा इथं थोडं रिअरेंज करायचं. लक्ष द्या. याला इकडे पाठवायचं याला इकडे पाठवायचं. अरे तर 5x प्लस 4y मायनस 6.5 इज इक्वल टू 10z. तेव्हा 10z ला इकडे पाठवलं तर प्लस 6.5 ला इकडे पाठवलं तर मायनस. तर z इज इक्वल टू 5x प्लस 4y मायनस 6.5 डिवायडेड बाय 10 याला द्यायचं 3 नंबर. याला काय द्यायचं 3 नंबर. हा नंतर आता बघा मित्रांनो पुट y is equal to 0 and z is equal to 0 in 1. तर x1 is equal to 10.5 भागिले 6 किती येतं 10.5 भागिले 6 किती येतं 1.75. नंतर पुट x is equal to 1.75 and z is equal to 0 in 2. So y1 is equal to 15.5 minus 3 into 0 असंच टाकायचं minus 4 into 1.75 ब्रॅकेट क्लोज भागिले 8 किती येतं y1 सांगा फास्ट. जसं मी लिहिलंय तसंच टाकायचं. किती 1 पॉइंट बरोबर ना 1.06 बरोबर आहे. हा नाव हे पुट x is equal to 1.75 and y is equal to 1.06 in 3 तर मग इकडे बघा z1 is equal to 5 into 1.75 plus 4 into 1.06 minus 6.5 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 10 किती येतं z1 किती येतं 5 सांगा किती येतं मायनस येतं मायनस 0.64. तर बघा x1 1.75 y1 1.06 आणि z1 मायनस 0.64. आता पुढचं बघा पुट y is equal to 1.06 and z is equal to minus 0.64 in 1. बरोबर उत्तर 0. हे प्लस मध्ये येतं मित्रांनो 0.649. हा बघा आता हे पुट करायचं 1 मध्ये तर x2 इज इक्वल टू काही बघा इकडं 10.5 मायनस 1.06 मायनस 0.649 डिवायडेड बाय किती आहे याच्यात ठेवायचं 6 डिवायडेड बाय 6 किती येते x2 सांगा 5
हा 1.46 बरोबर आहे ना. put 1.465 and z is equal to 0.649 in a 2. तर y2 is equal to y2 काय येईल 15.5 मायनस 15.5 मायनस 3 इंटू z किती आहे 3z मायनस 4x ना 3 इंटू z किती आहे 0.649 मायनस 4x 4 into 1.465 bracket close divided by 8 किती येतं रे y2 y2 सांगा फास्ट 0. किती येतं फास्ट सांगा 0.961 नंतर put 1.465 and y is equal to 0.961 in 3 तर z2 is equal to z2 किती 5 into 1.456 plus 4 sorry minus 4 into 0.96 minus plus 4 into plus 4 minus 6.5 किती येतं सांगा फास्ट डिवायडेड बाय किती आहे डिवायडेड बाय 10 किती येतं फास्ट सांगा z2 किती येतं 0.46 बरोबर ना 0.466 धन्यवाद